नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर कैलाश मांटे, राज्यशास्त्र विभाग, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या वतीने BA प्रथम वर्ष ज्या विद्यार्थ्यांनी भारतीय शासन आणि राजकारण म्हणजेच पॉलिटिक्स जनरल या विषयाची निवड केली आहे, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे मी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आपले सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो विषय इथे अभ्यासणार आहोत त्या विषयाचं नाव आहे भारतीय शासन आणि राजकारण. आज कोरोना या जागतिक महामारीमुळे आपण ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून इथे आपली भेट ही होणार आहे आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला या विषयाची ज्ञान, या विषयाची ओळख इथे आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आपण आपल्या विषयाला आजच्या या व्हिडिओतून इथे प्रारंभ करतो आहोत. आज आपण आपल्या विषयातील भारतीय शासन आणि राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या विषयाला इथे प्रारंभ करतो आहोत. यातील पहिलं चॅप्टर आपण इथे याला सुरुवात करतो आहोत आणि फर्स्ट चॅप्टर इज मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स. भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि वैशिष्ट्ये हे आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव इथे ते आहे आणि त्याला आपण इथे प्रारंभ करतो आहोत. भारतीय राज्यघटनाची निर्मिती बघण्या अगोदर भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणं तितकंच आवश्यक असल्याचं आपल्याला दिसतं. कारण की जगातील कोणत्याही राज्यघटनेचा अभ्यास करायचा असेल तर त्या देशाचा इतिहास, त्या देशातील समाज व्यवस्था, त्या देशातील प्रशासन व्यवस्था, त्या देशातील सुधारणा, त्या देशातील इतिहास, त्या विविध घटना इथे त्याचा प्रतिबिंब हे राज्यघटनेमध्ये पडलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेची निर्मिती बघण्या अगोदर किंवा भारतीय राज्यघटना बघण्या अगोदर आपण इथे भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सुरुवातीला इथे अभ्यासणार आहोत. तर भारतीय राज्यघटना नव्हे तर जगातील कोणतीही राज्यघटना ही काही ना काही पार्श्वभूमी असल्याशिवाय ती निर्माण होत नसल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून इथे भारताची राज्यघटना निर्माण होण्याच्या अगोदर कशी पार्श्वभूमी भारतीय राज्यघटनेला लाभली आहे तर ते आपण इथे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इथे अभ्यासणार आहोत. प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं की भारताचा इतिहास आपल्याला इथं अभ्यासायला लागतो. भारतीय इतिहासाचे सुद्धा प्रामुख्याने 3 विभाग किंवा 3 कालखंडामध्ये त्याचं वर्गीकरण हे केलं जातं. पहिला टप्पा किंवा पहिला वर्ग हा प्राचीन भारताचा इतिहास असं त्याला म्हटलं जातं. अगदी हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो संस्कृती, त्या संस्कृतीपासून त्या पहिल्या टप्प्यामध्ये त्याचा समावेश होत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो मध्ययुगीन भारताचा इतिहास. साधारणतः मुस्लिम राजवटीचा प्रारंभ भारतामध्ये जेव्हापासून झाला तर त्या इतिहासाला मध्ययुगीन भारताचा इतिहास असं म्हटलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजेच 1207 पासनं तर 18व्या शतकाच्या भारताच्या इतिहासाला इथे मध्ययुगीन भारताचा इतिहास असं संबोधलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा भारतीय इतिहासाचा म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास किंवा त्याला आधुनिक भारताचा इतिहास असं सुद्धा म्हटलं जातं. मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि याचा जो काही प्रारंभ आहे तर तो ब्रिटिश सत्तेची पायाभरणी भारतामध्ये झाल्यापासून किंवा ईस्ट इंडिया कंपनी ही जी काही ब्रिटिश सरकारची कंपनी होती तर या कंपनीचा प्रारंभ भारतामध्ये सत्ता रोवण्यापासून झाल्यापासून त्याला आधुनिक भारताचा इतिहास असं म्हटलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारतामध्ये
व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले, ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आणि मग या आधारे इथे ब्रिटिशांची सत्ता इथे ती रोवल्या गेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने मग ब्रिटिश सत्ता, प्लासीचं युद्ध असेल, त्याच्या बंगालची नवाबाची सत्ता असेल आणि हळूहळू ब्रिटिश सत्ता संपूर्ण भारतभर पसरणं असेल. आणि यातून जसं जसं ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित होत गेली, तर आधुनिक खऱ्या अर्थानं आधुनिकतेचा परिचय इथे भारताला इथे झाला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि भारतामध्ये सुद्धा अनेक सुधारणा इथे त्याला प्रारंभ इथे ब्रिटिशांच्या सत्तेमुळे किंवा ब्रिटिशांकडून तो केला गेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ज्या अर्थी भारताचा इतिहास आपण जोपर्यंत बघितला, तर भारतामध्ये ब्रिटिश येण्याच्या अगोदर राजसत्ता किंवा राजेशाही सत्ता किंवा पारंपरिक शासन प्रकार किंवा प्रशासन व्यवस्था इथे अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसतं. परंतु ब्रिटिश सत्तेची पायाभरणी झाल्यानंतर ब्रिटिशांनी इथे आधुनिक शासन संस्था, आधुनिक प्रशासन व्यवस्था, आधुनिक संस्थांची निर्मिती करण्याचं कार्य येथे हाती घेतलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि याच्यातूनच भारताला अनेक नवीन बाबींची ओळख ब्रिटिश सत्तेमुळे ती झाली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच भारताची राज्यघटना निर्माण होण्याच्या अगोदर सुद्धा भारताला खऱ्या अर्थानं कायदा काय असतो, प्रशासन काय असतं, किंवा केंद्रीय प्रशासन म्हणजे काय, किंवा टपाल खाते असेल, वाहतुकीमध्ये रेल्वे खाते असेल, पोलीस यंत्रणा असेल, या सर्वांची ओळख इथे ब्रिटिश सत्तेमुळे भारताला ती झाली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या कायद्यांचं प्रतिबिंब हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजेच 1935चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल, त्याच्या अगोदरचे सुद्धा काही कायदे असतील, परंतु 1909, 1935 आणि 1919चा कायदा हा प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश, त्याचा प्रतिबिंब आपल्याला दिसतं. त्यामध्ये मॉर्लमेंटो सुधारणा कायदा असेल, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असेल आणि इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट 1937 असेल किंवा 35 असेल. तर अशा कायद्यांचे प्रतिबिंब आजही आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये ते दिसून येत असल्याचं आपल्याला दिसतं. किंवा नवे तर भारतीय राज्यघटनेचा जो 1/3 भाग हा ब्रिटिश कायद्यावर आधारलेला असल्याचं आपणास दिसून येतं. आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात संघराज्य पद्धतीचा जे काही स्वीकार आपण केलेला आहे, तर त्याचं प्रतिबिंब सुद्धा आपल्याला 1935च्या कायद्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आणि म्हणूनच इथे ब्रिटिशांनी ज्या काही संस्था उभारलेल्या आहेत, ब्रिटिशांनी जे काही कायदे इथे उभारलेले आहेत, ब्रिटिशांनी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जे काही परिवर्तन घडवून आणलेले आहेत, तर त्या सर्व परिवर्तनाची आढावा आपल्याला इथे सुरुवातीला इथे घ्यायचा आहे. भारतीय संविधानाची पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स हे काय आहे, तर इथे आपण त्याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. आपणा सर्वांना कल्पना आहे की इसवी सन 1600 ते 1765 या कालखंडामध्ये भारतामध्ये हळूहळू ब्रिटिश किंवा ईस्ट इंडिया कंपनी इथे स्थापन झालेली आहे. आणि या ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये आपला व्यापारी प्रवेश हा इथे सुरुवातीला केलेला आहे. आणि 1765 मध्ये या कंपनीने प्लासीच्या युद्धामध्ये नवाब जो काही होता, बंगालचा नवाब सिराजउद्दौला याचा पराभव केला. आणि 1765च्या प्लासीच्या युद्धामध्ये पासून ब्रिटिश सत्तेच्या पायाभरणीला इथे प्रारंभ झाला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हळूहळू या ब्रिटिश सत्तेने पूर्ण भारतभर आपली सत्ता इथे काबीज केली असल्याचं आपल्याला दिसून येतं.
आणि 1765 ते 1919 पर्यंत कंपनी सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच भारतीयांचा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा रोष कमी करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंट असेल किंवा कंपनी सरकार असेल यांच्याकडून भारतीयांसाठी विविध सुधारणा कायदे इथे केले गेले असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि यातून भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीला हातभार किंवा प्रारंभ हा इथे झाला असल्याचं आपल्याला दिसतं. भारतीयांना मुळातच कायदा काय असतो किंवा रूल ऑफ लॉ ही कन्सेप्ट काय आहे, तर याचा परिचय हा ब्रिटिश सत्तेमुळे इथे झाला असल्याचं आपल्याला दिसून येतं. कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे कायद्यासाठी सर्वच समान, हे जे काही तत्व आहे, तर हे तत्व इथे ब्रिटिश सत्तेमुळे किंवा ब्रिटिशांनी भारतीयांसाठी जे काही कायदे केलेले आहेत, तर त्या कायद्यांमुळे त्याचा परिचय हा भारतीयांना इथे झाला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि यामुळंच भारतामध्ये एकछत्रीय सत्ता किंवा केंद्रीय सत्ता चा परिचय सुद्धा इथे ब्रिटिश सत्तेमुळे मोठ्या प्रमाणात इथे झाला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हळूहळू ब्रिटिश सत्तेने कंपनी सरकार असेल किंवा ब्रिटिश सत्ता असेल यांच्या विरुद्धचा रोष भारतीयांचा कमी करण्यासाठी, तो शमवण्यासाठी काही कायदे, त्या कायद्यातून सुधारणा आणण्याचं काम त्यांनी तिथं केलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि हळूहळू सत्ता ही भारतीयांकडे सोपवण्याचं काम त्यांनी इथे केलं गेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. सुरुवातीला सर्वात महत्त्वाचा कायदा जो काही ब्रिटिश सत्तेने किंवा कंपनी सरकारने तो केला, तर त्याला म्हणतात रेग्युलेटिंग ॲक्ट. त्याला 1773 हा कायदा इथे केला गेला आणि हा भारतीयांसाठी सर्वात पहिला केलेला कायदा असं त्याला इथे म्हटलं जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1858 एक कायदा इथे झाला, त्याला इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. भारत शासन अधिनियम 1858 असं त्याला म्हटलं जातं. या 1858चा जो काही कायदा आहे, तर तो भारताच्या दृष्टिकोनाने किंवा भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 1858चा कायदा करण्याच्या अगोदर भारतामध्ये एक स्वातंत्र्य लढा किंवा त्याला काय उठाव, ब्रिटिशांकडून त्याला उठाव असं नाव दिलं गेलं. तर त्याला आणि भारतीयांनी त्याला पहिलं स्वातंत्र्य युद्ध असं सुद्धा त्याला म्हटलं. तर 1857चा उठाव जो काही झाला, तर त्यानंतर असा उठाव परत होऊ नये किंवा भारतीयांचं असंतोषाचं प्रमाण कमी करलं जावं, याच्यासाठी ब्रिटिश सरकारने हे एक 1858चा कायदा केला. त्याला इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट 1888 असं त्याला म्हटलं जातं. आणि या कायद्यानुसार अनेक बदल ते केले गेले. पहिला आणि अतिशय महत्त्वाचा बदल या कायद्यामुळे तो झाला, तर कंपनी सरकार, ईस्ट इंडिया कंपनी जी काही होती, तर ती इथे पूर्णतः बरखास्त केल्या गेली. आणि ईस्ट इंडिया बरखास्त करून भारताची जी काही सत्ता आहे, तर ती पूर्णतः ब्रिटिश संसदेकडे ती सोपवण्यात आली असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे ब्रिटिशच्या शासनाचं डायरेक्टली नियंत्रण हे भारतावर इथे 1858च्या कायद्यापासून ते सुरू झालं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि कंपनी सरकारची संपूर्ण अधिकार इथे काढून घेतल्या गेल्या आपल्याला दिसून येतं. कंपनी सरकारचा असतं किंवा कंपनी सरकार बरखास्त करण्याचं कार्य इथे या 1858च्या कायद्याने इथे केलं असल्याचं आपल्याला दिसतं. 1858च्या कायद्याने इथे ब्रिटिश सत्तेच्या किंवा ब्रिटिश शासनाचा खऱ्या अर्थाने इथे पायाभरणी किंवा प्रारंभ इथे हा झाला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून 1858चा कायदा भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून अतिशय किंवा भारताच्या दृष्टिकोनातून भारतीयांसाठी तो अतिशय महत्त्वाचा कायदा इथे त्याला म्हटलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर सुद्धा अनेक कायदे इथे जे झालेत, तर त्यामध्ये पुढचा जो काही कायदा आहे, तर तो म्हणजे 1861चा भारत परिषद ॲक्ट असं त्याला म्हटलं जातं. त्याला इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि या कायद्याने सुद्धा भारतीयांना काही अधिकार, काही सवलती इथे मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या. म्हणून असे कायदे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे त्याला मानले जात असल्याचं आपल्याला दिसतात. याचबरोबर पुढचा अतिशय महत्त्वाचा कायदा आणि भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचे आज सुद्धा प्रतिबिंब मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात,
तर तो कायदा म्हणजे 1909चा भारत शासन अधिनियम किंवा त्याला मॉर्लो मिंटो सुधारणा ॲक्ट किंवा कायदा असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. या कायद्याला इंग्लिशमध्ये 1909 इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट किंवा मॉर्लो मिंटो रिफॉर्म ॲक्ट 1909 असं त्याला इथे म्हटलं जातं. तर 1909 मध्ये हा सुधारणा कायदा इथे केला गेला आणि म्हणून त्याला भारत शासन अधिनियम 1919 असं म्हटलं जातं. भारतात तत्कालीन जे काही व्हाईसराय होते त्यांच्या नावावरून आणि ब्रिटिश सेक्रेटरी यांच्या नावावरून त्यांना मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा असं सुद्धा त्याला म्हटलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. या कायद्यानुसार काही प्रमुख तरतुदी या कायद्यामध्ये होत्या. तर त्या प्रमुख तरतुदीनुसार भारतात केंद्रीय आणि प्रांतीय विधानमंडळाच्या सदस्य संख्येत इथे वाढ केली गेली असल्याचं आपल्याला दिसतं. भारतामध्ये केंद्र आणि प्रांत अशी जी काही सरकार दोन होती, तर त्या सरकारामध्ये जी काही सदस्य संख्या आहे भारतीयांची सदस्य संख्या, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचं काम या 1909च्या मॉर्लो मिंटो सुधारणा कायद्याने येथे केलं असल्याचं आपल्याला दिसतं. याचबरोबर या कायद्यानुसार कायदेमंडळाच्या अधिकारात सुद्धा वाढ करण्यात आली असल्याचं आपल्याला दिसतं. सदस्य संख्येतच वाढ करण्यात आली नाही, तर सदस्य संख्येबरोबर सदस्यांना त्यांच्या अधिकारामध्ये सुद्धा इथे वाढ केल्या गेली असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून हा कायदा भारतीयांसाठी तितकाच महत्त्वाचा असल्याचं आपल्याला दिसतं. या कायद्यामुळे अतिशय महत्त्वाचा जे काही तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती ती म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व या कायद्यानुसार इथे देण्यात आले असल्याचं आपल्याला दिसतं आणि ह्याचमुळे या कायद्याला इथे मोठ्या प्रमाणात 1905 मध्ये किंवा 1906 मध्ये जी काही बंगालची फाळणी इथं करण्यात आलेली होती, तर ती 1905 मध्ये बंगालची फाळणी आणि हिंदू मुस्लिम हे जे काही वाद निर्माण करण्याचं काम ब्रिटिशांनी जे केलं, तर त्या इथे त्याचं पुढे बीजारोपण त्यांनी मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्याचं काम त्यांनी इथे केलं गेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि इथूनच पुढे फोडा आणि राज्य करा, डिव्हाइड अँड रूल ही कन्सेप्ट इथे मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांनी इथे ती अवलंबली आणि त्याच्या बळावर 200 वर्षे त्यांनी राज्य केली. आज भारत आणि पाकिस्तान असे भारताचे आपण दोन तुकडे किंवा विभागणी भारताची झालेली बघतो, तर ती या त्याची जी काही बीजारोपण आहे, त्याची पायाभरणी जी काही आहे, तर ती 1909च्या मॉर्लो मिंटो सुधारणा कायद्यामध्ये त्याच्या मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यामध्ये पुढे याच आधारावर मुस्लिमांनी ते स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी इथे त्यांनी केली असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून हा जो काही कायदा आहे पुढे याचं फार गंभीर परिणाम हा भारताच्या विभागणीवर तो झालेला असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मुस्लिमांना स्वातंत्र्य प्रतिनिधित्व देण्याचं काम या कायद्याने इथे केलं असल्याचं आपणास दिसतं. ह्यानंतर भारतीयांनी किंवा वंगभंग चळवळ असेल, ॲनी बेझंटचं आंदोलन असेल, टिळकांचा आक्रमक राष्ट्रवाद असेल, तर मोठ्या प्रमाणात भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ब्रिटिश सत्तेविरुद्ध रोष किंवा आक्रोश हा मोठ्या प्रमाणात जाणवायला लागला आणि मग ब्रिटिशांनी 1909च्या कायद्यावरच आता भारतीयांचं संतुष्टीकरण हे होणार नाही हे ओळखलं आणि म्हणून इथे 1919 साली भारत शासन अधिनियम 1919 किंवा मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 असं इथे केला गेला आणि या कायद्यामुळे सुद्धा महत्त्वाचे बदल किंवा भारतीयांना अनेक सवलती इथे या दिल्या गेल्या असल्याचं आपल्याला दिसून येतात. पहिली आणि अतिशय महत्त्वाची सवलत किंवा सुधारणा या कायद्यामुळे जी केली गेली, तर ते म्हणजे केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही पद्धतीचं तिचा स्वीकार इथे केल्या गेल्या असल्याचं आपल्याला दिसतं. आज राज्यसभा आणि लोकसभा हे केंद्राच्या कायदेमंडळाचे दोन्ही गृह आपण जे बघतो, तर त्याची सुरुवात, त्याचा प्रारंभ हा 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये त्याचा पायाभरणी किंवा त्याचा प्रारंभ हा केला गेला असल्याचं आपणास दिसून येतो.
तसेच प्रांतासाठी इथे एकगृही पद्धती इथे स्वीकारण्यात आली. मात्र त्याच्या सदस्य संख्येमध्ये मोठी वाढ इथे केल्या गेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. तसेच प्रांतात द्विदल पद्धती स्वीकारण्यात आली नसली तरी सुद्धा इथे प्रांतांसाठी इथे राखीव मतदारसंघाची तरतूद इथे केल्या गेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि याचबरोबर अशा अनेक तरतुदी ज्या भारतीयांसाठी उपयोगाच्या होत्या, अत्यंत महत्त्वाच्या होत्या, तर त्या तरतुदी या 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये त्या केल्या गेल्या आणि त्यातून भारतीयांसाठी अनेक सुधारणा, अनेक सवलती इथे या दिल्या गेल्या असल्याचं आपणास दिसून येतं.